हां, तर मूव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट ज्याला आपण परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट म्हणतो. तर या कॉईल इन्स्ट्रुमेंट म्हणजे एमसी इन्स्ट्रुमेंटच्या संदर्भात म्हणजे मीटर्सच्या संदर्भात आपण पुढच्या स्टेपमध्ये ऑपरेशन बघणार आहोत. तर जेव्हा केव्हा या मीटरला आपण डीसी विद्युत पुरवठ्याशी जोडणी करतो. कसं करतो? डीसी विद्युत पुरवठ्याशी जोडणी करतो. तर या ठिकाणी मूव्हिंग कॉईल जी असते, कोणती रेक्टँगल मूव्हिंग कॉईल असते, या कॉईलला सप्लाय मिळतो आणि या सप्लाय मिळाल्यामुळे आपण प्रिन्सिपल मध्ये सांगितलं आहे की जेव्हा या ठिकाणी ज्या तत्वावर हा मीटर्स काम करतो की करंट कॅरिंग कंडक्टर चुंबकीय क्षेत्र म्हणजे या ठिकाणी हॉर्सशू मॅग्नेटच्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये कशामध्ये हॉर्सशू मॅग्नेटच्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये मूव्ह होत असतो. त्यावेळेस त्या कंडक्टरला किंवा कॉइलला जे काही फोर्स या कॉइल मध्ये डेव्हलप होतो तर तो कोणत्या स्वरूपात असतो का? तर बी एल आय आणि एन. ठीक आहे. तर या ठिकाणी बी म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स त्या युनिफॉर्म मॅग्नेटचे, लेंथ ऑफ कंडक्टर जी कॉइल असेल त्या कॉइलची लांबी, त्यानंतर त्या कॉइल मधून किंवा त्या कंडक्टर मधून वाहणारा करंट किती दराने वाहते, त्यानंतर ती कॉइल चे टर्न्स किती आहे. तर या प्रमाणात का फोर्स तयार होतो जो आपण न्यूटन्स मध्ये मापन करतो. ठीक आहे. तर या ठिकाणी न्यूटन मध्ये मोजला जातो. त्याच वेळेस हा तर याला मिळणारा टॉर्क किती, तर F इनटू R काय आहे तर R हा परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द कंडक्टर सेंटर ऑफ इन मीटर मध्ये असतो. तर याच्या गुणाकार म्हणजे या कॉइलला किंवा कंडक्टरला मूव्हिंग कॉइलला मिळणारा टॉर्क आहे. तर हा न्यूटन पर मीटर मध्ये मापन केला जातो. तर या ठिकाणी ह्या गोष्टी टॉर्कच्या संदर्भात बघत असताना बी एल आय एन आणि आर तर ह्या न्यूटन मीटर मध्ये आपण मापन करतो. हे सर्व पैकी डी म्हणजे फ्लक्स, लेंथ ऑफ कॉइल आणि नंबर ऑफ टर्न्स हे कॉन्स्टंट असतात. त्याबरोबर हा आर तर हे कॉन्स्टंट असल्यामुळे या ठिकाणी पुढच्या ठिकाणी जेव्हा आपण सूत्रात जातो त्यावेळेस T K म्हणजे कॉन्स्टंट आणि हे असतात I च्या समप्रमाणात. कसं असतात? I च्या समप्रमाणात म्हणजेच का की पुढच्या ठिकाणी या मूव्हिंग कॉइलला मिळणार का टॉर्क हा कशाच्या करंटच्या समप्रमाणात असते. सर हां, तर ऑपरेशन मध्ये आपण बघत होतो की परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट मध्ये जी मूव्हिंग कॉईल असते त्या मूव्हिंग कॉईलला मिळणारा टॉर्क हा कसं करंटच्या समप्रमाणात असते. म्हणजे टॉर्क इज प्रोपोर्शनल टू द आय या पद्धतीनं आपल्याला मिळतो. आणि त्यामुळे त्या मीटर मध्ये पॉइंटर हा कॉईलच्या मूवमेंट मुळे एका विशिष्ट किमतीवर जे काही स्थिरावतो तर तो कशामुळे करंटच्या प्रमाणात असते. तर या मीटरच्या संदर्भात सांगायचे म्हणजे की या ठिकाणी या मीटरची स्केल सारख्या प्रमाणात विभागलेली असते. कोणत्या प्रमाणात? सारख्या प्रमाणात विभागलेली असते. त्यामुळे या मीटर कडून एक स्थिर वाचन मिळतो आपल्याला. त्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त या मीटरचा उपयोग आपण सुरुवातीला सांगितलं हा कोणता मीटर आहे? इन्स्ट्रुमेंट आहे, मूव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट आहे, ज्याचा उपयोग आपण कशावर करतो? डीसी सप्लायवर. कोणत्या सप्लायवर? डीसी सप्लायवर करतो. आणि या सप्लायवरील ज्या काही किमती आपल्याला माहित करून घ्यायच्या म्हणजे कोणत्या गोष्टी तर व्होल्टेज, कोणती गोष्ट? व्होल्टेज माहित करायचे आहे. पुन्हा काय माहित करायचे आहे? करंट माहित करायचे आहे. कळलं का? या दोन्ही गोष्टी माहित करण्यासाठी या इन्स्ट्रुमेंटचा वापर केला जातो. कोणतं? मूव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट किंवा मूव्हिंग कॉईल मीटर्स म्हणू शकतो. हे कोणत्या सप्लायर कार्य करतात म्हणून सांगितलं?
डीसी सप्लायवर कार्य करतात आणि या डीसी सप्लायच्या दोन क्वांटिटी म्हणजे व्होल्टेज आणि करंट ह्या माहित करण्यासाठी या इन्स्ट्रुमेंटचा उपयोग करतो. जनरली हे इन्स्ट्रुमेंट डीसी वर वापरत असल्यामुळे याला ह्या छोट्या किमतीमध्ये म्हणजे ज्या छोटी क्वांटिटी असेल त्याचा मापन करण्यासाठी जनरली वापर होतो. परंतु याचा उपयोग मोठ्या सप्लाय सोर्स व्होल्टेज म्हणा किंवा करंट मापन करायचं असेल तर यामध्ये या मीटर मध्ये थोडीशी आणखी व्यवस्था करावी लागते. जर करंट मापन करत असो तर यावेळी शंट रेजिस्टर वापरावा लागतो. कोणता रेजिस्टर? शंट रेजिस्टर. आणि जर व्होल्टेज जास्त किमतीचा जर व्होल्टेज मापन करायचं असेल तर अशा वेळेस आपल्याला याच्या सिरीज मध्ये मल्टीप्लायर रेजिस्टर वापरावा लागतो. कोणता रेजिस्टर वापरावा लागतो? मल्टीप्लायर रेजिस्टन्स जोडावा लागतो. तेव्हा कुठं आपण या मीटरच्या साहाय्याने जास्त रेंजचा किंवा जास्त किमतीचा व्होल्टेज आणि करंट मापायचे असेल तर अशा वेळेस शंट रेजिस्टर वापरून त्या इन्स्ट्रुमेंटची किंमत वाढविता येतो. त्या प्रमाणात त्याची रेंज वाढविण्याचा कार्यक्रम या कोणत्या परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंट मध्ये केलं जाते.